Okay, go ahead. Yeah. नमस्कार. आजच्या रविवारच्या या सायंकाळी आपल्या या कार्यक्रमामध्ये मी इन्स्पायर ट्राईबच्या वतीने निष्णा बोराडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा हा जो आपला कार्यक्रम आहे त्याचा मुख्य हेतू असा तर माय स्टोरी सेशन. इन्स्पायर ट्राईब हे जे कुटुंब आहे, तुमच्या मनात प्रश्न असतील की ते नेमकं काय करतं, ते पण रविवारच्या दिवशी आपण असं का भेटतोय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे तुमच्या. आपला हा जो कुटुंबाचा कार्यक्रम आहे, मी आपला म्हणते म्हणजे तुम्ही ऑलरेडी याच्यामध्ये आहातच. सो त्याचा अर्थ असा, तर आपण आपल्या अवताली जे अवलिया फिरत असतात, ते अगदी सामान्यांमधले असामान्य असतात. असं ते स्वतः मान्य करणार नाहीत. कारण त्यांच्या मनामध्ये कायम समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो किंवा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना जिवंत असते. आणि त्यांच्या कामामधून ही भावना ते आपल्यामध्ये देखील जागृत करत असतात, अगदी नकळतपणे आणि निस्वार्थपणे. आणि अशाच माणसांच्या, अशाच अवलियांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आज आपण येथे एकत्र आलेलो आहोत. आपला इन्स्पायर ट्राईब देखील अशाच माणसांशी गुजगोष्टी करण्यासाठी या झूम मीटिंगचा प्लॅटफॉर्म अवलंबवतो. सो आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला अशा ताई भेटलेल्या आहेत, ज्यांची गोष्ट माझ्यापेक्षा तुम्ही ऐकल्यानंतर म्हणाल, "काय कमाल आहे ते हा!" त्यांचं थोडक्यामध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते. सुमेधाताई चिथडे, सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन, थोडक्यामध्ये सिर्फ. आपण असतो ना, की आई किंवा आपल्या ऑफिसमध्ये आपले बॉस, आपण ठराविक वेळेत कामं केली नाही, तर एक कुरकुर असं करत असतात, बरोबर? पण आपल्या देशासाठी, आपल्या रक्षणासाठी तिथे सीमेवरती जे सैनिक आपल्यासाठी कायम उभे असतात, अगदी त्यांच्या प्राणांची आहुती देण्यासाठी सुद्धा तयार असतात, ते मात्र असं म्हणत नाही. तुम्ही ऐकलंय कधी असं म्हणताना? छे, छे! ते नेहमी राष्ट्राचा आधी विचार करत असतात. आणि म्हणूनच स्वतःच्या पलीकडे जाऊन जगण्याची प्रेरणा हे सैनिक आपल्याला देत असतात. आणि ह्या संस्थेमार्फतच आपल्याला या सैनिकांच्या मताविषयी अजून जवळून जाणून घेता येईल. कारण सुमेधाताई स्वतः या फील्डमध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या गोष्टी ऐकून घेण्यासाठी आपण सगळेच जण खूप जास्त उत्सुक आहोत. सियाचीन या जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमीवर आणि काश्मीरमधील कुपवाडामध्ये तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी प्राणवायू प्रकल्पाची उभारणी आणि सैन्य दलासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. त्यांची भेट आपल्या नरेंद्र मोदीजींनी सुद्धा घेतलेली आहे. म्हणजे किती भारी ना? आय नो तुमची सगळ्यांची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली असेल. मी पुढची सूत्र गणेश दादांकडे देते आणि मी तुमची रजा घेते. धन्यवाद. तुला मी रजा घेऊ देणार नाहीये, त्याच्यामुळे तू पण प्रश्न विचारायचे आहे. सो येस. सुमेधाताई, वेलकम इन्स्पायर टाईपच्या या छोट्या कार्यक्रमामध्ये. आम्ही गेले 3.5 वर्ष एक छान कार्यक्रम करायचा प्रयत्न करतो, इन्स्पायरिंग लोकांना बोलवायचा प्रयत्न करतो, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं काम समजून घेण्याचा प्रयत्न करतो. सो ज्या दिवशी आम्ही भेटलो पहिल्या दिवशी निष्णा, 15 मिनिटासाठी आम्ही भेटणार होतो. यांना प्रकाशकांसाठी काहीतरी पाठवायचं होतं हेमलकसाला, आणि आम्ही आय थिंक 1.5 तास तिथे सहज गप्पा मारत बसलो होतो. एवढं छान त्यांचं घर, एवढं छान त्यांच्यावरच्या गप्पा रंगल्या. आणि त्या दिवशीच मी त्यांना लगेच सांगितलं की आमचा एक सेशन असतो, तिकडे मी तुम्हाला प्लीज इन्व्हाइट करेन. सो सुमेधाताई, जास्त वेळ न घेता मी तुमच्या स्टोरीकडे वळतो. सो पहिला माझा प्रश्न आहे की सुमेधाताईंचं बालपण कसं होतं? अ, आधी एक तर गणेश आणि तुम्हाला निष्ठा, तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक म्हणते. कारण तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला आणि इन्स्पायर म्हणजे मी काही कोणाला प्रेरित करू शकते हा माझ्या डोक्यातही विषय नाही. पण आपलं जगणं असं सहज घडून जातं केवळ त्या कामामुळे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला तुम्हाला थँक्स, संधी दिलीस. तर माझं बालपण अगदी मध्यमवर्ग कुटुंबातली, जे आमच्या बालपणामध्ये आम्ही गेलो त्या साधारण एक 40-50 वर्षापूर्वीच्या आपल्या वयामध्ये. तर चाळीमध्ये राहणारी मी. माझे वडील कॉर्पोरेशनमध्ये सर्व्हिसला होते. पण घरामधलं वातावरण आणि आम्ही ज्या पद्धतीने जगलो आणि वाढलो ना, ते खूप सुंदर होतं, की एक तर शेअरिंग, विचारांचं, कामाचं, प्रत्येक गोष्टीचं शेअरिंग हे सहज रुजलेलं होतं जगण्यातनं. घरामध्ये माझ्या वातावरण माझ्या वडिलांच्या, आई-वडिलांचे संस्कार आणि एक अशा पद्धतीचं होतं, की छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, आपले
आदरणीय गुरुजी, हेगडेवार गुरुजी, या सगळ्यांचे फोटो लागलेले आणि बाजीराव पेशवे थोरले. माझे वडील ना मुखोत म्हणजे मी असा इतिहास मी कधी शिकलेच नाही म्हणजे कुठे, किंबहुना मी इतिहास आवडीने शिकले नाही. वाचायला आवडतो हा भाग वेगळा. तर हा इतिहास मुखोद्गत असणं सगळ्या युद्धांसह आपले विजय, पराक्रम कसे सगळे हे माझ्या वडिलांकडनं सतत ऐकायला मिळायचं. आणि मग सावरकर तर माझं दैवत. राष्ट्रसेवा करायचं सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. पण हे दैवत व्हायचं कारणच माझे वडील होते आणि घरातलं वातावरण होतं. आर-एस-एसचे अगदी कट्टर कार्यकर्ते वडील माझे. त्यामुळे ते संस्कार आयुष्य दिलंय ना, ते देण्यासाठीच दिलेलं आहे. हे पहिलं रोज दिलेलं आणि ह्या देण्यातली मजा जी आहे ना, ती गेले कित्येक वर्ष मी घेते आणि ती खरं प्रत्येक माणसाने घ्यावी एका आयुष्यामध्ये. हे असं बालपण होतं. 4 गोष्टी हमखास कमी होत्या, पण समाधान आणि आनंद इतकं प्रचंड होतं. त्या समाधान आनंदासाठी जगायचं होतं. आणि सावरकर वाचता वडिलांचं एक वाक्य मला खूप आतपर्यंत पोहोचलं, की "काय गं नुसतीच वाचतेस? जगणार कधी?" फारही काही वयाने मोठी होते आणि फार लहान होते असंही नाही. म्हणलं, "अरे ही फॅक्ट आहे." मग एखादा विचार, एखादा प्रश्न आपण जेव्हा आत घेतो आणि स्वतःला विचारतो ना आणि स्वतःच्या त्या प्रश्नाच्या उत्तराशी जेव्हा प्रामाणिक राहायला लागतो, तेव्हा असे उत्तर मार्ग सापडतात. आणि मग मला खरंच जाणवलं, की अरे बापरे! मी खरंच नुसतीच वाचतेय. सावरकर आपल्या स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रासाठी त्यांनी केलेले हे कष्ट. मी तर स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली. मी का देशासाठी करणार आहे? नुसतंच वाचणार आणि हे सगळे भारी होते. मग सावरकर मला ना पचले नाहीत. अशा अर्थी, की मी काही जगत नाही म्हणून. मी काही तेव्हा बाबांना उत्तर नाही माझ्या देऊ शकले. पण म्हटलं, "हां, मी कशी सावरकर जगू शकीन?" हा विषय विचार होता. असं ते बालपण सगळं अशा ह्याच्यात आणि मला शाळा, कॉलेज, शिक्षण असं एक्सपोजर खूप छान मिळालं, की ज्याच्यातनं कायम कुठल्या-कुठल्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेताना मला चॉईस मिळाला ना, की ऑब्व्हियसली माहिती नाही मी फक्त सैनिकांविषयी, आपल्या राष्ट्रपुरुषांविषयी बोलणं पसंत करायचे. त्यामुळे ते आपोआप वाचन व्हायचं आणि मग माझी दिशा मला असं वाटायची, की आपण ना आयुष्यात काहीतरी वेगळा रस्ता आणि वेगळं जीवन जगलं पाहिजे. असं लहानपण पुढे-पुढे चाललं होतं आणि शिक्षणाच्या अशा एका टप्प्यावर आले, की त्या काळानुसार आई-वडिलांचे विचार असे, की चला 20वं वर्ष आलंय ना, लग्न करा आणि आपापल्या घरी जा. या टप्प्यावर येऊन मी थांबले होते. पुढे बोलू? मग कंटिन्यू करू? हो, हो, हो. तुम्ही करा. येस. आणि मध्ये-मध्ये मी मग आणि निष्णा प्रश्न असं विचारच. दिसतं, की वडील आता आपलं लग्न करणार आहेत आणि आपण एक व्यक्ती म्हणून स्वतःला जेव्हा बघत असतो, तेव्हा मला तर ह्या संसार, प्रपंच आणि या गोष्टींची म्हणून ना मुलगी या नावालाच मी बट्टा, की खूप शॉपिंग करीन, काही-काही गोष्टी आवडतील, नटेल, असं म्हणजे आवड नव्हती मला. तर म्हणलं, "अरे बापरे! आता हे लग्न म्हणजे आलं का ते पारंपरिक सगळं, की जे मला करायचंच नव्हतं." त्यामुळे वडिलांना खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पण ते काही सक्सेसफुल झालं नाही. आणि मग म्हटलं, "आता ह्याच्यावर उपाय काय काढायचा?" मग वडिलांना मी एक गंमत केली माहिती का? त्यांना म्हटलं, "अच्छा ठीक आहे, लग्न कराच म्हणताय का? मग मी आर्म्ड फोर्सेसमधल्या माणसाशी लग्न करेन." कारण मला माहिती होतं ही मुलं सुट्टीवर येणार कधी, आपल्याला भेटणार कधी, मग तो विषय सगळा पुढे जाईल. पण असं शेवटी योग आपण जे म्हणतो ना तसं. माझे मिस्टर तेव्हा जस्ट त्यांच्या एअर फोर्समध्ये होते ते. त्यांचा बॉन्ड संपून ते आले. आमची भेट झाली आणि त्यांनी मला प्रपोज केल्यानंतर मी आधी त्यालाही आगाऊपणाने नाही म्हटलं होतं, कारण मला करायचंच नव्हतं. मग म्हटलं अगदी छान असं वाटलं, की आपलं ट्युनिंग जमतंय. मग मी माझ्या नवऱ्याला एक अट घातली होती, की "ठीक आहे, मी तुझ्याशी लग्नाचा विचार करीन. पण मी प्रापंचिक जीवन अगदी ठराविक बायका लग्नानंतर जगतात, तसं मी नाही जगू शकत. किंबहुना नाही जगणार. त्यामुळे आधी तुला हो म्हणून नंतर काहीतरी वेगळं वागण्यापेक्षा आधीच सांगावं, की मी प्रापंचिक स्त्री अशी नाही. मग काय करायचंय? तर म्हटलं मला नक्की हटके जीवन जगायचे, की जे करून फक्त सेवा करता येईल आणि एक तरी काम आयुष्यामध्ये एक विचार आणि काम असं असावं, की मला त्यातनं काहीच नकोय. मला फक्त द्यायचंय. असं तू कुठला मार्ग म्हणलं मी शोधते, पण तू मला मदत करशील आणि साथ देशील, तर तुझ्याशी लग्नाचा विचार करीन. पण कोइन्सिडेंटली ही वॉज सिम्पली ग्रेट. माझा नवरा खूप ग्रेट होता आणि मग आमचं जीवन सुरू झालं. पण असं बघायला गेलं तर तोही पुण्यातला आणि तुम्ही तर टिपिकल पक्के पुणेकर होतात. तर तोही अच्छा. पुणेकर होता का? का काय? हो, पुणेकरच. पण तो माणूस म्हणून सिम्पली ग्रेट होता माझा नवरा. अच्छा. त्यामुळे ओके. आमची मग वेव्हलेंथ खूप छान जमली होती, की कायम तो म्हणायचा, "मनात आला ना विचार कोणासाठी काही करायचा, की लगेच कर." मग तो पैसा ओके. असो, सेवा असो, कष्ट असो, मदत असो, ॲट एनी काइंड. पण लगेच करावं, कारण नंतरचा काही भरोसा कुठल्याच क्षणाचा नसतो कुणाचाच. त्यामुळे ही वेव्हलेंथ जमल्यामुळे आमचा पुढचा ह्या सेवा कार्याचा प्रवास पण खूप सोपा झाला. असा ओके. अर्थी सोपा नाही म्हणत, संघर्ष नक्कीच होता.
पण निदान त्या रस्त्याला त्यांनी जी साथ दिली, मी म्हणलं ना, की आपण खूप काही गोष्टी योजतो, पण तसं जगायला सगळ्यांना नाही मिळत. म्हणून त्या बरोबर. महाराष्ट्राचे मी कायम आभार मानते, की जो रस्ता मला जगायचा होता, निवडायचा होता, तो रस्ता त्यांनी मला दिला. तशी साथ मला त्यांनी दिली. आता त्याची साथ सुटली असती तरी ते पुढे जाण्यासाठी आमचा रस्ता तर तयार झाला होता ना. अच्छा. मग लग्नानंतर लगेचच तुम्ही कामाला सुरुवात केली नाही, होती का नाही, नाही. किंवा कसा प्रवास होता हा? नाही. लग्नानंतर लगेच तर ॲब्सोल्युटली नाही. 99 ला कारगिलचं युद्ध झालं. आणि त्या युद्धाने खरं तर मी अशी मनातून हादरून गेले. म्हणून म्हटलं, की समाजामध्ये खूप प्रश्न निर्माण झालेले आपल्याला दिसत असतात, ऐकत पाहत असतो. पण त्यापैकी कोणत्या प्रश्नाविषयी आपण संवेदनशील आहोत ना, हा एक भाग महत्त्वाचा असतो काम कोणतेही करताना. तर त्या युद्धाच्या सगळ्या गोष्टींनी वाचून, पाहून खूप मी डिस्टर्ब होते आणि मग नवऱ्याला सारखे म्हणत होते. मी त्याला साहेब म्हणायचे, की "साहेब हे काही बरोबर नाही. मला खूप वाईट वाटते. किती आपले सैनिक शहीद होत आहेत. त्या क्षणाला त्या कुटुंबावर काय अवस्था आणि स्थिती असेल?" मला ते वाचूनच सहन व्हायचं नाही. मग काय करूया? मग दोघं आम्ही बोलायचं, काय करूया? म्हणलं आपण असं करूया आणि या सैनिकांच्या कुटुंबांना भेटून तर येऊया. काय आहे मीडियातनं वाचलेली माहिती आणि वास्तव जे आपण पाहतो ना, ते त्याच्यामध्ये खूप अंतर असतं. आणि मग जो प्रवास सुरू झाला आणि युद्धापेक्षा सुद्धा विविध ऑपरेशन्समध्ये जे शहीद होतात, अशांच्या घरी आम्ही दोघांनी जायला सुरुवात केली. आणि मग ज्या काही गोष्टी माझ्या समोर यायला लागल्या, की एक माइंडसेट आपल्या देशामध्ये म्हणून तर या सेवेला लष्करच्या भाकरी भाजणं, की ज्याच्यातनं काही मिळत नाही ना, अशा कुठल्याही कामाला कुणी सांगितलं तुला लष्करच्या भाकरी भाजायला असं पटकन आपण बोलतो आणि मला याचं खूप दुःख होतं, की आपण निरपेक्ष सेवा करायला अशा पद्धतीने ह्या टर्म्समध्ये बोलतो. तसं होता कामा नये. खरं तर सेवा ही निरपेक्षच झाली पाहिजे. आणि मग ते जाताना तिथून सुरुवात झाली. त्या मुलींसाठी आपण काय करू शकतो हा विचार आला, की ज्या शहीदांच्या पत्नी असतात. मग त्यातल्या आणि 2 हे मोस्टली महाराष्ट्रात सुरू केलं अगोदर तुम्ही का कसं? सुरुवात महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्रातनं झाली. मग नंतर ते पूर्ण देशभरासाठी. पण पण हा सर्व प्रवास जेव्हा तुम्ही सुरू केलात, तेव्हा एखादा असा प्रसंग आला असेल, ज्यामुळे तुमच्या पूर्ण आयुष्याला एकदम अशी कलाटणी मिळाली असेल? म्हणजे सुरुवात नेमकी कुठून झाली असं मला विचारायचं होतं? काही वेळेला मला त्याचं उत्तर नाही सापडत, की सुरुवात कुठून झाली. पण एक घटना आठवते, बरीच वर्ष आली त्याला. 99 असं पण स्पेसिफिक मी वर्ष मी म्हणलं ह्या गोष्टी मी लक्षातच ठेवल्या नाहीत कारण करत गेले. दसऱ्याचा दिवस होता आणि नेहमीप्रमाणे बायका घरातल्या कामावरून जे वर्तमानपत्र वाचतात तसं मी पण वाचत होते. आणि वाचताना शेवटी एक छोटीशी बातमी मी वाचली, की अमुक-अमुक हे शहीद सातप्पा पाटील शहीद आणि त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार होते दसऱ्याच्या दिवशी. ती बातमी अशी इतकी 2-3 ओळीमध्ये कुठेतरी पेपरला शेवटी होती आणि मला इतकं वाईट वाटलं, की आपण इतकी अशी निर्दय माणसं कशी काय, की संपूर्ण देशभरासाठी एवढा तरुण मुलगा जेव्हा आपले प्राण देतो, तेव्हा आपण त्याची दखल एवढीशी घेतो. आज त्या मुलं आणि ते एक छोटीशी की त्यांच्या विवाहाला नुकतेच काही महिने झाले होते. हे वाचून मला आणखीन खूप वाईट वाटलं. मी त्या क्षणी मी खरोखर याच्यात कुठली हे नाही, अवास्तव गोष्ट मी तो पेपर बाजूला ठेवला. माझी पर्स खांद्याला अडकवली. नवऱ्याला म्हटलं, "मी आलेच." असं म्हणून मी बाहेर पडले. माझ्यापाशी त्या सैनिकाचा कुठलाही नाव, गाव, पत्ता काहीही डिटेल्स नव्हते. फक्त तो कोणत्या गावचा आहे एवढंच त्या पेपरला होतं. मी एसटी स्टँड गाठला. तिथं जाऊन विचारलं म्हणलं, "हे गाव कुठे येतं? या गावाला कोणती बस, एसटी जाते सांगा." आणि तशी मी त्या एसटीत बसून गेले. ते महाराष्ट्र, कर्नाटक, बेळगाव असं तिथलं एक गाव होतं. तिथं गेल्यावर पुन्हा विचारलं म्हणलं, "हे आपल्या इथले नाही." उतरले मी कोल्हापूरला आणि मग तिथून पुन्हा मी तो शोध घेतला त्या गावाचा. असं करत मला त्या माणसांकडे पोहोचायलाच तो अख्खा दिवस गेला. घरात कुणाला माहिती नव्हतं मी कुठं गेलीये, कशासाठी गेले. कारण मला ते आतून सहन झाला नाही त्या दिवशीचा तो क्षण. आणि मग घरी पोहोचले, बघितलं. ते खूप नाही शब्दात पण मी नाही सांगू शकत, की आपला तरुण मुलगा जाणं म्हणजे काय ह्याचं आणि कशा अर्थी अपघातात गेला, खूप आजारी आहे, अशा दुःख कुणाही माणसाच्या जाण्याचं प्रत्येकाला त्या कुटुंबाला असंच असतं. पण अशा परिस्थितीमध्ये राष्ट्राच्या रक्षणासाठी आपले प्राण देणं, ह्याच्यासाठी ना आतून तुम्ही स्वतः आधी जगायची तयारी लागते. शेवटी प्रत्येकाला आपापला जीव प्यारा आहे. आपलं लग्न झालंय, आपली फॅमिली मागे तीही माणसं असतात. पण आपली ड्युटी आणि कर्तव्य बजावताना ह्या सगळ्या गोष्टी ते जेव्हा मागं सोडतात ना, ते जगणं ना खूप शब्दांपलीकडचं असतं. घरी गेले, आई-बाबांना भेटले आणि म्हटलं ना, की किनाऱ्यावरून दुसऱ्याला सांगायचं पोहायचं कसं ते.
तशी माझी स्थिती होती की काही नाही, सांभाळा, आता तो येणार नाही. हे सगळं माझं मला कळत होतं की मी नुसतीच बोलतेय. मग आई-बाबांना विचारलं मी की तुमची सूनबाई कुठे आहेत? तेव्हा ती माहेरी होती आणि जेव्हा मी त्या मुलीला भेटायला गेले तिच्या माहेरी, तिची जी अवस्था त्यावेळी मी बघितली ना, की आपण म्हणतो ना 7-8 महिने माझ्या लग्नाला झाले. आज माझा नवरा आत्ता होता आणि आत्ता नाहीये असं जे होतं ना, त्याने तिची जी स्थिती होती, मग ती खेडेगावची लोकं सगळी आसपास बसलेली होती आणि सगळे अखंड रडत होते, की जे अस्वाभाविक नक्की नव्हतं, पण जीवन पुढे न्यायचंय म्हणल्यावर हे तिन्ही आणि आसपासच्यांनी सतत त्याच्यात राहणं हे योग्य नव्हतं. खूप प्रयत्न केला, तिच्याशी बोलले, पण तिच्या तोंडातनं शब्द फुटला नव्हता आणि डोळ्यातले अश्रू थिजलेले होते. हे मला एक आई, मैत्रीण, स्त्री सगळ्याच पत्नी या सगळ्या अँगलनी पचवणं खूप जड गेलं होतं. पण ती बोलली नाही हे मला खूप मनाला लागलं होतं. कारण तेव्हा ती फक्त 12वीत होती. मग तिच्या आई-बाबांना मी म्हटलं, की आता नाही तिची मनस्थिती आसपासच्या सगळ्यांना हात जोडून विनंती केली, की कृपा करा. दुःख नक्की आहे, पण पुन्हा-पुन्हा तेच वातावरण तिच्याभोवती क्रिएट करू नका. या आठवणी तर कधी पुसल्या जात नाहीत आणि मी तिथून निघाले तिचा फोन नंबर वगैरे घेऊन. पण ती बोलली नव्हती त्यावेळी माझ्याशी आणि त्याच्यानंतर की त्या मुलीचं तिला पाहूनच मी आतनं अशी मोडून गेले होते, की असं काय तात्पुरतं मी बोलणार आणि मी निघून जाणार. मी काय तिच्यासाठी करणार? या दुःखातनं तिला बाहेर काढायचे, तिला उभी करायचे आणि तिने छान जीवन जगलं पाहिजे. मग परत आले पुण्यात आणि मग खरा प्रवास सुरू झाला खरं तर. ती 12वी झाली. मला तिला खूप शिकवायचंय आणि मला तिला उभं करायचंय. मग अखंड जवळ-जवळ 6-8 महिने मी रोज तिला फोन करायचे आणि ती रोज माझ्याशी बोलायची नाही. ते पण खूप पेनफुल होतं आणि एक दिवस असा मी म्हणलं ना झाला, की एकाच दिवशी "हां, बोला काकू." असं ती मला इतका आनंद झाला तुला सांगते, की इतके दिवस न बोलणारी ही मुलगी आज माझ्याशी बोलली. म्हटलं, "बाळा कशी आहेस? आता काय करणार आहेस? हे बघ मला सांगणं सोपं आहे, मला कळतंय, पण म्हणलं आपल्या नवऱ्याला आपण रडत राहिलेलं आवडेल का? तर तू शिकणार आहेस." मग काय शिकणार, कसं सगळं. मग ती आत्ता सांगायला मला आनंद होतो, की ती मुलगी आज एम-ए इन इंग्लिश. मग ह्या कुणाच्या तरी प्रवासामध्ये आपण कुणाबरोबर तरी आपली मुलगी मी कायम म्हणते, की आपल्या मुलांच्या आयुष्यात जर अशी वेळ आली, तर आपण त्यांचे हात सोडून देऊ का? तर ह्यांना मी माझी मुलगी मानणं ह्यात कायम माझ्या बोलण्यात येतं, की माझ्या मुली आणि ह्या सगळ्या मुली माझ्या आहेत. आणि मग ती मुलगी आज एम-ए इन इंग्लिश. त्याच्या पुढचा प्रश्न असा होता, की तिचं आयुष्य, ती पुढे कसं जगेल? 6-8 महिनेच लग्नाला झाले, नवरा गेला. मग मी तिला म्हटलं, "तू रिमॅरेज करशील का? तुझी इच्छा आहे का?" हा काही सक्तीचा विषय नव्हता. मग तो एक आज ह्या घडीला तेही आहे, की तिचं रिमॅरेज इतक्या वर्षामध्ये मी एका माझ्या वीर पत्नीचं पुनर्विवाह होऊ शकला आणि ती आज तिच्या घरी खूप सुखी आहे. आणि तिचा आत्ता पुनर्विवाह झालेला नवरा सुद्धा पुन्हा आर्म्ड फोर्सेसमध्येच आहे. अशी किती कुटुंब मी तुला सांगू, की आपलं माणूस गमावल्यावर सुद्धा त्याचे देव्हारे दुःखाचे माजवणं जे आहे ना, की आता कसं काही-काही विषयांमध्ये समाजात आपण बघतो, की लगेच मला कोणीतरी काहीतरी मदत करावी. मला काही गोष्टी फुकट मिळाव्यात. ही जी घाणेरडी विचारधारा आहे ना, ती मी सैन्य दल परिवारामध्ये सिंगल 1% पण बघितली नाही. ही जी जगण्याची जिगर आहे, कोणी दिलं तरी ती घ्यायची सुद्धा इच्छा नाहीये, कारण त्या मृत्यूचा अभिमान आहे. हे जे जगणं आहे ना, आपल्याकडे ना एक प्रापंचिक पातळीवर मी म्हणते आपल्याला एवढ्या-एवढ्या आयुष्यातल्या सुख-दुःखांचा खूप बाऊ करायची सवय आहे. आणि सगळ्यात वाईट काय असतं तर आपल्या माणसाची साथ सुटणं. पण ती सुटल्यावर सुद्धा तुम्ही दुःख उगाळत राहायचं का पुढे जायचं? की जे या सैनिक परिवाराने मला शिकवलं. आणि त्या शिकण्यातनं मग मग ते कामं पुढे सुरू झाली. अशा अनेक मुली माझ्या आहेत. मग ते 99चं कारगिलचं वॉर. मग मी बाय प्रोफेशन शिक्षक असल्यामुळे असं होतं, की समोर माझी जी यंग जनरेशन होती. अरे बापरे! डोक्यावर असे तुरे उभे राहतायत, फाटके कपडे घालतायत, काय-काय गाणीच लावतायत सिनेमाची. म्हणजे येस, फक्त हॅपी गो लकी. कष्ट आयुष्यामध्ये, जीवनात काही स्वतःला ध्येय, हे जगणं ह्या मुलांमध्ये मला दिसत नव्हतं. आणि माझी जर अशी अपेक्षा आहे, की माणसाने ना, की आधी द्यायला शिका. कुणासाठी तरी जगा. आणि ते जगताना गिव्ह अँड टेक हा जो आपला प्रवास असतो ना आयुष्यामध्ये, की काहीतरी दिलं ना, की मला काहीतरी लगेच रिटर्न्स हवेत. मग ते शब्दात हवेत, वस्तूत हवेत, पैशात हवेत, आठवणीत हवेत, एनी काइंड. आणि ते नसावं जीवनामध्ये. फक्त द्यावं आणि दिलं की संपावं. मग हे संस्कार जर मला समोर समाजात बदल हवाय, तो अचानक कसा होईल? तो करण्यासाठी मी काहीतरी आधी केलं पाहिजे ना. म्हणून मग मी काय केलं, की ज्या क्षेत्रात मी कायम माझं वाचन, बोलणं, भेटणं या सगळ्या सैनिक परिवाराला असायचं. आणि जी माणसं स्वतःला कधी प्रोजेक्टच करत नाहीत,
पण काम असं अफलातून देशासाठी करून गेलेली असतात की माहितीच नाही. मग ह्यांना कोणी समोर आणायचं? खरं तर मुलांनी ह्यांना फॉलो करावं. त्यांचे आयडॉल्स बदलायला हवे असतील तर ते आयडॉल्स मी त्यांच्या समोर तर आणायला हवं. इन्स्पायर व्हायला मला काही कोणते दिसायला तर हवं ना. मग आपल्या भारत देशातले हायेस्ट गॅरंटी अवॉर्डी जे आहेत 21 फ्रॉम 1952 टिल डेट त्यापैकी 3घच जण जिवंत आहेत. त्यातले 2 जण आहेत ते कारगिल युद्धामधले आहेत, की त्या युद्धामध्ये त्यांनी जो शौर्य पराक्रम दाखवला, त्याबद्दल त्यांना तो परमवीर चक्र पुरस्कार मिळाला. आणि तिसरे जे आहेत, की ज्यांना भेटल्यामुळे आणि ज्यांच्यामुळे त्या हायेस्ट बॅटलफील्ड सियाचेन तिथली एक पोस्ट आपल्या भारतामध्ये आली, ते ऑनरी कॅप्टन मानासिंगजी. त्या तिघांना पुण्यामध्ये आम्ही नवरा-बायकोनी फर्स्ट टाईम ऑल ओव्हर इन महाराष्ट्र किंबहुना इंडिया एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आणलं. तुला सांगते ह्या विषयावर ऐकायला माणसं येतील का नाही असं सुरुवातीला. कारण गाण्याच्या कार्यक्रमाला आम्ही 3 तास बसतो. सिनेमा, नाटक नक्की 3 तास बघतो. पण सैनिकांना ऐकायला पण त्या दिवशी तुला सांगते आमच्या पुण्यातलं आपलं सिम्बायोसिस ऑडिटोरियम आम्ही बुक केलं होतं. कुठेच उभं राहायला पण जागा नव्हती. असा पिन ड्रॉप सायलेन्स एवढा हजारोच्या वर मॉब होता. आणि 4 तास सगळे असे नुसते तटस्थ होऊन ऐकत होते कारण ते युद्धभूमी असते कशी. सैनिक असतो कसा, चॅलेंजेस केवढी असतात, त्याला ते सामोरे कसे जातात आणि सगळ्यात खासियत या फील्डची विथआऊट एनी कंप्लेंट, विथआऊट एनी एक्स्पेक्टेशन आणि विथआऊट एनी प्रोजेक्शन. फक्त आणि फक्त नेशन फर्स्ट, सर्व्हिस बिफोर सेल्फ, सेवा परमो धर्मा ही जगणारी माणसं जेव्हा समोर आली ना, तेव्हा ते कामाला खरं एक ग्रिप आली. आणि मग मला अनेक असे परिवार, की काय होतं काही ऑपरेशन्समध्ये काही-काही त्यांना फिजिकल, मेंटल प्रॉब्लेम्स येतात. पण ते नाही ना सांगायला येत. समजा त्याच माणसावर अख्खं कुटुंब अवलंबून असेल आणि खास करून सैन्य दलाविषयी असलेले गैरसमज, की यांना काय सगळ्या गोष्टी फुकट मिळतात. त्या प्लॅटफॉर्मवरून सुद्धा मी सांगू इच्छिते, की नक्कीच नाही. फुकट या क्षेत्रामध्ये काहीच नाही. आणि ज्यांचा असा समज आहे त्यांनी आपली मुलं आधी सैन्य दलामध्ये पाठवावी आणि फुकट काय मिळतं ते बघावं. तर हो, असा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की त्यांना तर चांगलं येस. पेन्शन असतं, पगार असतो वगैरे, पेन्शन वगैरे. प्रत्येक सर्व्हिसमध्ये नाही, नाहीये. नाही, हा एक अजूनही समाजात तसा एक आहे, आहे. पण मी असं म्हणते ना, की ते कुठं मागतायत तुमच्याकडे? सॉरी मला हा विषय छेडायचा नव्हता, पण सांगते आज काही विशिष्ट कारण घेऊन, कारण कोणतंही असो तो माझा विषय नाही. पण महिनोन-महिने आपलं घरदार सोडून रस्त्यावर फिरतायत. समाजामध्ये, देशामध्ये दुफळी निर्माण करून जात, धर्म, वंश, पंथ कशावरही. कशासाठी तुम्ही मागता? परमेश्वराने प्रत्येकाला शरीर, मन, बुद्धी दिले ना, कष्ट करा ना. राष्ट्राला स्वतःला मोठं करा ना. सारखं काहीतरी फुकट मिळावं ही जी मानसिकता आहे ना, तो रोग आमच्या सैन्य दलाला नाही लागलेला. म्हणून आपल्या बरोबर. भारत देशातली बेस्ट ऑर्गनायझेशन आपलं आर्म फोर्सेस आणि मी काहीच सांगायला मला तयार नाही, की आपलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, की जिथे सेवेचे संस्कार होतात आणि बरोबर. जिथे खरोखरी जात, धर्म, वंश, पंथ, भाषा, श्रीमंती, स्टेटस हे कोणतेच विषय येत नाहीत. तिथं फक्त सेवा करा आणि बाजूला व्हा. येस. हा भाव आणि हे जगणं मी इतके वर्ष अनुभवतेय, म्हणून या लोकांसाठी काम करताना तो आनंद आहे. आणि मग त्या कार्यक्रमाच्या वेळी माझ्या ऑनरी कॅप्टन बाला सिंगची भेट झाली. आणि त्याच दरम्यान माझं सियाचीन भूमीविषयी खूप वाचन, प्रचंड वाचत होते मी. आणि माझा माझ्यावर विश्वास नव्हता, की श्वास-बीस नाही आणि तरी काम असं कुठे असतं होय? हे सगळं खोटं असेल. म्हणजे आपल्या म्हणतो ना, की ग्लोरिफाय करून सांगणं. पण असं नव्हतं, कारण ते क्षेत्र मला माहिती होतं. मी जात होते अशा ठिकाणी बऱ्याच. पण वस्तुस्थिती जिओग्राफिकल आपलं स्टेटस पाहिलं त्या ठिकाणचं. तर ही फॅक्ट होती. आणि बालासिंगजींना भेटले तेव्हा मग मी त्यांना विचारलं, की "आप मुझे बता सकते हो, की सच में ऐसा वहाँ होता है?" म्हणजे वाचून माहिती करून घेऊन सुद्धा माझाच विश्वास बसत नव्हता, की आपल्या भारत देशाशी संबंधित अशी एक भूमी आहे, जागा आहे, की जिथं काम करतायत पण श्वासच घेता येत नाहीये. आणि तेव्हा कोरोना नुकता होता झालेला. म्हणलं तेव्हा मग आपल्याला ऑक्सिजनचंही महत्त्व कळलेलं होतं. मग अशा ठिकाणी आपले सैनिक आणि काय-काय तिथं ॲडव्हर्स कंडिशन्स -35° ऑनवर्ड्स उन्हाळ्यात, थंडीमध्ये -55 ऑनवर्ड्स, चिलब्लेन, फ्रॉस्टबाईट, काय आपण म्हणतो स्नो ब्लाइंडनेस, वेट लॉस, मेमरी लॉस या सगळ्या गोष्टी ते सैनिक फेस करत असतात. आणि तरी ते कंप्लेंट करत नाहीयेत. आणि कुठेही येऊन ना मी बघितलं या प्रोफेशनमधलं, कुणी येऊन "काय आम्ही केलं?" असं स्वतःची आरती ओवाळताना मी कोणीच नाही पाहिलं. मग म्हणलं ह्यांच्यासाठी आणि ह्यांचं कौतुक, यांचा सन्मान कोण करणार? की जे कधीच स्वतःविषयी बोलत नाहीत. आणि दुसऱ्या राष्ट्रांचा सायमल्टेनियसली जेव्हा मी अभ्यास करत होते, तेव्हा असं दिसलं,
की ते देश आणि त्यांचं सैन्य दल किंबहुना युनिफॉर्म त्याला ते जे प्रोजेक्ट करतात, ते प्रोजेक्शन आपल्या देशामध्ये खूप कमी आहे. ते कसं करतात, जसं इंग्लंडचे हाय कमिशनर भारतामध्ये येतात ना, तेव्हा ते आपल्या भारत देशातल्या व्हिक्टोरिया क्रॉसचं मेडल मिळालेलं असतं त्यांच्या देशाचं आहे ते. त्या सगळ्या सैनिकांची पहिली भेट घेतात. फ्रान्सचे अँबॅसेडर जेव्हा भारतात येतात, तेव्हा ते पहिली भेट आपल्या पॉंडिचेरीला देतात. का? तर त्यावेळच्या युद्धामध्ये काय फ्रान्सचे 3-4 सैनिक काहीतरी कामी आलेले होते. पण आपल्या सैनिकांच्या सन्मानासाठी ते आपल्या भारतात आल्यावर पहिले पॉंडिचेरीला जातात. आणि आम्ही सगळे लोकं युरोपला गेलो, की आम्ही मात्र नाईट क्लब बघतो. नंतर मग एक म्हटलं तर ते आपल्या सावरकरांचं ट्रॅफिक आयलंड आहे. पण हो. आम्ही आमच्या देशाची कोणती गोष्ट आज तो पूर्ण राष्ट्र असं म्हणतं, की असा शत्रू असावा. कोणासारखा? सावरकरांसारखा. की एक सामान्य व्यक्तिमत्व दिसायला. पण एवढं समर्पित जीवन, काय इन्स्पायरिंग आहे खरं, की एवढ्या यातना, एवढे कष्ट, एवढ्या आलापेष्टा, कुणाचाही पाठिंबा नाही. अशा वेळी हे का सहन करायचं? की आपण म्हणतो, की कुठेतरी काहीतरी अपेक्षा, "अरे बाबांनो, मी एवढं करतोय ना तुमच्यासाठी, काहीतरी तर कदर करा." काहीच नाही. मी फक्त माझ्या मायभूमीला, मातृभूमीला स्वतंत्र करणार. या माणसाची कदर आम्ही करत नाही. हे खूप माझ्या व्यथेचं माझ्या हे खूप मोठं कारण आहे. दुसरं मला असं ह्या सगळ्या गोष्टी जाणवल्या आणि मग भारत देशामध्ये हे कल्चर का नाही? रशियात आहे. न्यूली मॅरीड कपल पहिल्यांदा तिथे जातं वॉर मेमोरियलच्या इथे. आणि आज आम्ही आमचं नवीन आयुष्य का सुरू करणार आहोत? तर आमच्या सैनिकांनी हे राष्ट्र आमचं सुरक्षित ठेवलं म्हणून त्यांच्याप्रती रिस्पेक्ट आहे. पु. ल. देशपांडे जेव्हा राजस्थानला गेले होते, तेव्हा सुद्धा तो गाईड त्यांना दाखवत होता, "यहाँ गाईड फिल्म का शूटिंग हुआ था." पु. ल. देशपांडे कसं ते म्हणले, "हाँ, मैंने तो सुना था यहाँ कोई महाराणा प्रताप करके राजा हुआ था." "हाँ, वो तो पुराना हो गया." ओह! टू बॅड. आपल्या राष्ट्रामध्ये शौर्य, धैर्य, पराक्रम आणि त्याग या गोष्टी सिद्ध कराव्या लागतात. हे दुर्दैव आहे. म्हणजे राणा प्रताप जुना झाला, पण फिल्म इंडस्ट्री विथ ड्यू रिस्पेक्ट मी प्रत्येक क्षेत्राचा आदर करते. पण आपण स्वतः पलीकडचं जगणं आणि राष्ट्रासाठी देणं, हे जर रुजवायचं असेल, तर ते देणारे कोण त्यांना मोठं करायला नको का? की तर मी बरोबर. यांना बघून माझं जीवन कधीतरी असं जगायचा विचार करीन. मुंबईची तुला फॉर दॅट मॅटर सांगते. मुंबईची ती साईट सीइंगची जी बस असते ना, ती शाहरुख खानच्या बंगल्यासमोर बाहेर उभी राहते. कीव येते मला कीव. खरंच कीव येते. आणि ते दाखवणारे आणि बघणारे दोन्ही बोथ वे. आपण आपल्या मुलांना काय दाखवावं, त्यांनी काय पाहावं आणि काय पाहू नये, एवढं आई-वडिलांनाही समजायला पाहिजे. आरोप बरोबर. नाहीये हा, पण विचार नक्की करायला पाहिजे. अभिनय ओके, थँक यू. मी काय म्हणते, अच्छा ओके, ते तुमचे हिरो आहेत का? पण त्या एका हिरोच्या एका शॉटसाठी पैसा मोजला आणि तो किती आहे? त्याला रिटेक आहे. आमच्या रिअल लाईफमध्ये रिटेक आहे सैनिकांच्या. जी छाती गोळीवर झेलतात ना, त्याला रिटेक नाहीये. हं. जो हं. खेळ आम्ही सुट्ट्या काढून अगदी स्क्रीनला डोळे लावून बघतो, तो खेळ जो आहे क्रिकेट, त्याच्यासाठी एका बॉलची किंमत मी कुठल्या जगाला सांगायची गरज नाहीये. पण छातीवर झेललेल्या एका गोळीची किंमत माहितीये कोणी जाणून घेतं? हे माझं दुःख आहे. कारण आम्ही नाही ते सांगत आहोत, पण ते कुटुंब, ती फॅमिली, त्यांचं जगणं मी इतकं जवळून पाहते आणि ही माणसं आम्हाला आमची वाटत नाहीत. जेव्हा एखाद्या कुटुंबावर ही वेळ येते, एखादं ऑपरेशन नाही जेव्हा ते जातात ना, तेव्हा असं असतं का 9 ते 5, 10 ते 6, 2 तास जास्ती लागले तर ओव्हरटाईम, लगेच संप आहे आमच्या सैनिकांनी कधी संप केलेला पाहिला? एक सैनिक माझ्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यात मी पाहिला नाही, की असं-तसं मला मिळालं नाही आणि घाणेरडे व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये तर शेवटी ती निगेटिव्ह मेंटॅलिटी आहेच. बरोबर. पण हे जे जगणं मी बघते ना स्वतः पलीकडचं, ते लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ही धडपड आहे. आणि मग त्या बाला सिंघजींशी गप्पा मारताना जेव्हा ते म्हणले, "हाँ बहन जी, अगर सच में आप कुछ करना चाहती हो, तो वहाँ स्थित हमारे फौजी भाइयों के सास के लिए अगर कुछ कर सकती हो." अरे ओके. बाप! तेव्हा खरी माझी विकेट घेतली गेली माहिती का? की वाचणं वेगळं असतं, वाटणं वेगळं असतं आणि जगणं त्याच्या पलीकडचं असतं. पण आणि तेव्हाच म्हणजे सियाचीनचा प्लॅन पहिल्यांदा आला असं का? का? प्लांट झाला 19ला. अभ्यास सुरू ओके. होता 2014 पासून. ओके. आणि मग खरा छळ नवऱ्याचा म्हणतात ना, तेव्हापासून मी तो करत होते, की नाही. कारण काय माहिती का, माहिती आम्हाला दोघांना काहीच नव्हतं अरे. बरोबर. ॲब्सोल्युटली नाही. आम्ही दोघांना सायन्स, मेडिकल कोणत्याच फील्डमधले. मी तर तुला म्हटलं मी साधी गृहिणी, साधी शिक्षिका. पण सैनिकांविषयी खूप प्रेम, खूप आदर. त्यांची सेवा पोचावी, त्यांचा आदर समाजाने, देशाने करावा सगळ्या असं.
आणि अशी काहीतरी या भूमीविषयी वाचनात आलं आणि खरं तर मी माझ्या माध्यमातून म्हणते, आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या भारतीय सगळ्या सीमांची नीट माहिती असणं खूप गरज आहे. बरोबर. तिथे चॅलेंजेस काय-काय आहेत? तिथे आपले बॉर्डर सुरक्षित राहण्यासाठी फ्रॉम सिव्हिल साइड आपण काय करू शकतो? हा विचार प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असावा आणि सैनिकाचा आदर आपल्या मनामध्ये असावा. केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी मला मान्यच नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवजयंती आली तेवढ्यापुरते भूछत्र उगवतात ना. सीझनल किंवा ऑकेजनल फक्त राष्ट्रप्रेम नसावं. राष्ट्रप्रेम दैनंदिन जगण्यात असावं आणि त्याचा प्रामाणिकपणा आपण जपावा. तर 2015 जेव्हा ऑनरेबल कॅप्टन बालासिंगजी भेटले आणि मग ते म्हणले, मी त्यांना म्हटलं, की वाचते खूप, या फॅक्ट्स माझ्या समोर आल्यात. तर मी काय करू शकते तिथल्या आपल्या सैनिकांसाठी? मग तेव्हा ते म्हणले, "सच में अगर आप कुछ करना चाहती हो, तो वहाँ स्थित फौजी बहन की सास के लिए अगर कुछ कर सकती हो." अरे बापरे! म्हटलं मी काय श्वासासाठी करणार? मग मात्र नवऱ्याच्या मागे लागले मी. म्हटलं, "काही नाही." तो म्हणाला, "तू काही बोलतेस का गं?" म्हणलं, "अरे हा विचार मनात येतो आणि तो माझा नसतो." म्हणलं. "ती शक्ती ते कुठेतरी इथं पेरते आणि ती पहिली खूण असते, की ते काम तुमच्या हातनं ती शक्तीच करवून घेणार आहे." आणि म्हणून मी ठरवलं, की आपण आधी अभ्यास तर करू. आम्ही सलग 3 वर्ष नुसतं वाचन आणि पुन्हा त्याच्यावर काय काम करू शकतो, हा अल्टिट्यूडला. म्हणजे 18,500 फुटाच्या वर जाऊन या -डिग्री टेम्परेचरमध्ये तिथे श्वासासाठी अशी काही यंत्रणा उभी करता येऊ शकेल का? त्याचा तो पहिला शोध होता आणि उत्तर जसं समोर आलं, की ऑक्सिजन जनरेशन प्लांट एंड रिफिलिंग सेंटर. पण खर्च आणि आपल्या देशात तर या गोष्टी तयार होत नाहीत. मग ते कसा पैसा 2.5 करोड दोघांच्या खिशामध्ये ₹2 नाही बरं का. पण कशी मजा असते ना ही कामं करण्यात. 2.5 कोटी नवरा म्हटला, "काहीतरी बडबड करत असते ना बोलून" आणि मी धाडकन बोलून बसले, की "हो, मी हे काम करणार आहे बरं का." कुठून करणार होते त्यातलं नॉलेज पण शून्य होतं. पण म्हटलं ती ईश्वरी शक्ती तुमच्याकडनं काय करून घेते त्याची प्रचिती आहे. पण माझी त्याच्यावर श्रद्धा आहे, की हे मी केलेलंच नाही, करूच शकत नाही आपण जोपर्यंत ती शक्ती तुम्हाला साथ देत नाही. आणि मग म्हटलं हा सैनिक पोहोचवायचा कसा मनामनात? मग एक प्रेझेंटेशन मी तयार केलं. त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातनं मी किती म्हणजे मला आठवत नाही किती 350, 250, 400 किती कार्यक्रम केले मला आठवत नाही. ते 2 तास प्रेझेंटेशनमधनं मी सैनिक, सैन्यदल, त्यांची चॅलेंजेस आणि त्यातून ही भूमी कशी आहे, तिथली चॅलेंजेस कशी आहेत, असं सगळं करत गेले आणि लोकांना सांगितलं, की असं मला करायचंय. पण हा पैसा आपण समाजाकडनं घेणार, त्याचा सगळा हिशोब कसा ठेवणार? खरं तर आमच्या दोघांच्या मनात संस्था स्थापन करणं असं नव्हतं, काम करायचं होतं. कारण आमच्या खिशातल्या पैशातनं, नोकरीच्या पैशातनं जे आम्हाला शक्य होतं, त्यातनं आम्ही दोघांनी कुटुंबांसाठी कामं करायला सुरुवात केलीच होती. पण हे 2.5 कोटी उभारायचे आणि मला त्याच्यामागे विचार असा होता ना, की हे राष्ट्रसेवा कार्य आहे. समाजामध्ये ह्या निमित्ताने मी सैनिकांविषयी आदर निर्माण करीन. माणसांना जोडून देईन सेवा कार्यासाठी आणि खरंच सांगते ह्या एका 2 प्रोजेक्ट्समुळे आपल्या भारत देशाविषयी असा एक मेसेज गेला जगभर, की एका चांगल्या कार्यासाठी भारतीय ना सगळे भेदभाव विसरून एकत्र येऊ शकतात. फक्त करणाऱ्याची मात्र ती एक चॅलेंज असतं, की तुम्ही त्यातला पैचा हिशोब चोख ठेवणं आणि आलेला पैसा एंड युजरपर्यंत पोहोचवणं आणि आउटपुट समोर ठेवणं. हे घडू शकलं. 15 नंतर काम आम्ही सुरू केलं ते 2019ला पहिला प्लांट जगातल्या सर्वोच्च रणभूमीवर सियाचीनला ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग सेंटर उभं राहिलं. काय समाधान होतं जगण्यातलं, की ते शब्दात खूपच छान ॲक्चुअली. ते शहर येतात माझ्या अंगावर ते आठवलं तरी कारण तिथं जाताना ज्या चॅलेंजेस होती ना, अशक्य होती म्हणजे सगळी. नुसताच प्लांट असं नाही, तिथे जनसेट द्यायचा होता, इलेक्ट्रिसिटी नाही. कामासाठी आधी लोकेशन बघा, अमकं बघा, खूप टेक्निकॅलिटीज, लीगल परमिशन्स त्याचे प्रचंड आवाका होता आणि माझा महाराष्ट्र नेमका पुढचा प्रश्न हाच होता, की तिथे जी आव्हानं आली, ती तुम्ही कशी पेलली आणि शक्ती मिळाली, की करू शकलात हे सगळं? अरे, अगं नाही. म्हणजे काही वेळेला असं वाटतं, की कसं काय ते होऊन गेलं, स्वतःचा स्वतःवर विश्वास बसत नाही ना. पण ती ताकद माझा नवरा होता. तिथं जाणं हाय अल्टिट्यूडला, ते लोकेशन पाहणं आणि आवर्जून सांगते, की ही टेक्नॉलॉजी आपल्या भारताकडे नाहीये. कारण त्या ॲडव्हर्स कंडिशन्सला ती यंत्रणा म्हणजे त्या यंत्रणेने काम केलं पाहिजे. ती बंद पडता कामा नये. आपण ऑक्सिजनला असं उत्तर देऊ शकतो का, थांबा जरा 8-10 दिवसांनी बघू, 4-5 तासात. त्यामुळे कामच असं करायचं होतं, की दिलं आपला फोटो काढला, काम संपलं. सॉरी, हे कामच नव्हतं. काम असं होतं, की कायम उपयोग झाला पाहिजे. तिथली मॅनपॉवर वाचली पाहिजे
त्या सैनिकांना ते इमिजिएट मिळालं पाहिजे आणि ते बंद पडता कामा नये. त्यामुळे बरोबर. आज ह्या घडीला म्हणशील तर 2 प्लांट मिळून असं भाग्यवान मी स्वतःला समजते, की साधारण 1.25 लाखापेक्षा अधिक सैनिकांच्या श्वासासाठी जगायची संधी परमेश्वराने दिली. ह्याच्यासारखं दुसरं भाग्यच असू शकत नाही. क्या बात आहे. खरंच भारी. मग तो मी पहिला तुम्हाला प्लांट ना ऍक्च्युली एक प्रश्न विचारला होता जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो होतो तुम्हाला, हां. की हे 2.5 करोड जे आपण म्हणजे तुम्ही ते कसे जमवले त्याच्यावर पण बोलूया. पण हे गव्हर्नमेंट पण करू शकत असते असा मी तुम्हाला प्रश्न विचारलेला. हा कॉमन प्रश्न येतो गणेश कायम. पण मला सांगू का मी कायम असं म्हणते, की मला हे प्रश्नच पडत नाहीत. मग जो प्रश्न मला पडला नाही त्याचं उत्तर मी कसं काय शोधू? मला प्रश्न काय पडला, की नाही माझे सैनिक असे जगतायत. तू कोणतेही फील्ड घे बरं का. प्रत्येक फील्डमध्ये काम करताना ना आपल्याला खूप प्रश्न समोर येत असतात. हां, अगदी समजा मी माझं वैयक्तिक फील्ड शाळा, शिक्षण घेतलं. किती प्रश्न दिसले मला. अनेक दिसले की मी त्याच्यावर काम केलं का? नाही केलं. करायला पाहिजे वास्तविक पाहता, पण मी नाही करू शकले. कारण त्या प्रश्नाविषयी माझी आतली तळमळ, आतली इच्छा ती मला पाहिजे. आणि माझा हा माइंडसेटच नाही ना, की दुसऱ्यांनी करावं, गव्हर्नमेंट का नाही करत? गव्हर्नमेंट काय करतं किंवा काय करत नाही, ह्याचा शोध करायचा अभ्यास सुद्धा कोणीतरी करावा. मला काय वाटतं, की हा माझ्यासमोर प्रश्न आलेला आहे आणि माझे सैनिक आहेत ते त्यांच्यामुळे माझी सगळी टुरटुर बडबड, माझं जगणं, मजा, सुख, शांती त्यांच्यामुळे. मला काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करायला मिळतंय ना राष्ट्रासाठी. म्हणून मी ते केलं. मग त्यामुळे हा मी विचारच केला नाही, की गव्हर्नमेंट करतं का नाही? का नाही केलं? माझ्यासाठी हे प्रश्न खूप नाही म्हणजे मला त्याचा विचार पण करावासा वाटत नाही. म्हणून ते आणि मला करायचं होतं बस एवढंच. पण हे एवढी मोठी रक्कम आता आम्ही सुद्धा कॅम्पेन करतो, पण आम्ही कधी 60,000च्या वरती जात नाही. म्हणजे दमतो आम्ही लोकांकडनं पैसे आणि ₹200 अरे, मागतो. नाही माणसं पैसे देतात. कष्ट खूप आहेत. पण तुम्ही तो हां. विश्वास कमवून टिकवावा लागतो आणि त्याच्यासाठी जीवाचं रान करावं लागतं. मग आणि 2.5 करोडची कहाणी काय होती? कसे जमवले? काय केलं? म्हणजे पहिल्या एका न्यूज पेपरमध्ये वाचलं होतं मी, की पहिले तुम्ही स्वतःचेच दागिने दिले होते तसं. हो रे, त्याच्यात काही फारसं ग्रेट नसतं. तू मला सांग, आता ह्याच्यातनं मी जसं प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलते, तसं इथंही नक्की म्हणणार आहे. दागिने कशासाठी करतो आपण? लग्नासाठी मुलांच्या किंवा नाही, असं नाही, नाही. काहीतरी बायका दागिने घालतात का? याचं आवडीसाठी. हो. आवडीसाठी. हो. मग मला तिथेच तरी ह्या सगळ्या म्हणून म्हणलं मी जरा थोडी वेडी आहे असं म्हणलं तरी चालेल. माझे विचारच या बाबतीत वेगळे आहेत, की दागिन्यांनी जर सौंदर्य वाढत असेल, तर फक्त तेच घालावं ना. आणि माझी खरी सौंदर्याची कन्सेप्टच वेगळी आहे. मी स्वतः आणि त्यातून असं म्हणून स्वतःला परत असं प्रोजेक्ट करते, की जगातली सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात श्रीमंत स्त्री मीच आहे. मग ते सौंदर्य कुठलं? तर मी असं मला म्हणेन, की माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर खूप छान संस्कार केले. मला माझे गुरु, माझी संगत मित्र-मैत्रिणींची खूप छान मिळाली. माझ्या नवऱ्याची साथ मला सुंदर मिळाली. सुंदर विचारांचं सुंदर जगणं मला मिळालं आणि त्यामुळे मी एक सुंदर विचार घेऊन सुंदर काम करू शकले. म्हणून मी सुंदर आहे. क्या आणि बात! श्रीमंत मी कशी आहे? तर चार भिंती एक छप्पर आहे. जे स्वप्न मला जगायचं होतं, ती साथ देणारा साथीदार माझ्याबरोबर होता. ज्या क्षेत्रामध्ये जगायचंय, त्याच क्षेत्रामध्ये माझा मुलगा सेवा करतोय. आम्ही पूर्ण कुटुंबात 2 तप राष्ट्रसेवा कार्य करतोय. चार भिंती, एक छप्पर आहे, 2 वेळ खायला अन्न आहे, पुरेसा कपडा आहे, तुमच्यासारखी मस्त माणसं. अरे, तुला सांगते एका राष्ट्रसेवा कार्याने मी जगभरात पोहोचले. मी असं नाही, कार्य पोहोचलं. स्वतः पलीकडचं जगणं हे देवाने मला संधी दिली. आणि हे जे सगळं वैभव मला मिळालं ना, त्यामुळे मी श्रीमंत आहे. आणि ही सौंदर्य आणि ही श्रीमंती माझ्यापाशी आहे म्हणून मी जगातली सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात श्रीमंत आहे. क्या आणि बात है! दागिने ज्या गोष्टी इथेच सोडून जायच्यात ना आज ना उद्या, त्याच्यात किती जीव गुंतवायचा. एक्झॅक्टली. आणि ही वस्तुस्थिती आहे. मनुष्य गेला, की ते पण नंतर काढून घेतलं जातं अंगावरचं. मग कुठलं सौंदर्य तुमच्यापाशी शिल्लक राहतं. आपल्या मागे काय सोडून जावं हे आपणच ठरवायचंय ना. मी काही खूप भारी केले असं मला अजिबातच वाटत नाही. जे माझ्यापाशी होतं ते मी सहज दिलं. आणि असे तुझ्याकडे मी पैसे मागायला साधी गोष्ट आहे. मला काही आतला आवाज आहे का नाही? काय बेसवर मी तुला मागणार, हिला मागणार, जगभर मागणार. बाई तुझं काय दिलंस? आहे ना? तेव्हा आपला आतला आवाज शांत होतो, की येस, आधी सुरुवात मी माझ्यापासून केलेली आहे. आपण पटकन म्हणतो, "हे काय बडबड करतात? ह्यांनी स्वतःनी काय केलं बोला." हा प्रश्न माझ्याहीकडे येऊ शकतो. मग लोकांनी येईल म्हणून मी करायचं नव्हतं. मला ते तसंच करायचं.
की आधी आपण केलं तरच आपल्याला काहीतरी आतला आवाज राहतो, की दुसऱ्याला आपण अपील करावं. आणि म्हणून मग तो एक विश्वासच क्रिएट झाला, की जेव्हा एखादी बाई आपले दागिने सोडून देते ना, त्यात माझ्या दृष्टीने शून्य, भारी काहीच नाहीये. तुम्हाला सांगते गणेश, पण त्याचा इफेक्ट माहिती नाही बायकांना काय काही नंतर नवऱ्यांचे मला फोन आले, की "अहो तुम्ही हे काय करून टाकलत? माझ्या बायकोला मी म्हटलं तरी माझ्याशी भांडायला येईल." अहो म्हटलं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी केलं म्हणजे इतरांनी करावं असं नाहीये. पण या गोष्टी सहज सुटू शकतात, सोडायचं ठरवलं तर. आणि म्हणून सुरुवात स्वतःपासून केल्यावर तुम्हाला एक आतला आवाज राहतो आणि लोकांचा विश्वास, की जेव्हा स्वतः मनुष्य सुरुवात करतो, स्वतः ते जगतो, तेव्हाच तो विश्वास निर्माण होऊ शकतो. आणि मग आज या घडीला सांगते, मला मागायची सुद्धा वेळ येत नाही. काम चालू आहे ना, येऊन माणसं पैसा देतात. फक्त कामात नक्कीच. शुद्धता पाहतात. आणि म्हणून तो पहिला प्लांट जेव्हा उभा राहिला ना, पहिले 2.5 कोटी आमचा विश्वास नव्हता स्वतःवर, की हे करू शकू का? 2.5 कोटी पूर्ण झाले. प्लांट तिथं आम्ही हँडओव्हर केला, समर्पित केला सैन्य दलाला. आणि मग सगळ्या डोनर्सच्या पुढे मी गेले, की तुम्ही या, हे पहा. कारण मी ते आपणहून सांगू शकणार नव्हते, की जी सुरक्षितता आम्ही पाळली राष्ट्रसेवा कार्यामध्ये. मग ते लोकांपर्यंत पोहोचलं, की आपण दिलेल्या पैशाचा विनियोग इथपर्यंत गेला. मग ती विश्वासार्हता वाढली. अदरवाईज तसं नाही होऊ शकत. आणि मग मग तेव्हा जे आम्ही सुरू केलं आणि तेव्हाच आम्ही दोघांनी ठरवलं होतं, की आपण असे कमीत कमी 3 प्लांट उभारायचे. 15ला काम सुरू केलं, पहिला प्लांट 19ला झाला. 19चा प्लांट तेव्हा दुसऱ्याची कामाला सुरुवात लगेच केली, तेव्हा तो 22ला झाला. पण काय गमवावं लागतं आणि त्याच्यातनं काय कमवू शकतो, हा हिशोब अजून वेगळा असतो, की जे हिशोबाच्या पलीकडचं असतं. हे काम करताना मी माझ्या नवऱ्याला गमावलं, पण त्याचं एक वेगळं समाधान पण आहे मला, की जगलो आम्ही खूप छान. फक्त प्रपंचासाठी असंही जगायचं नव्हतं. आणि त्या माणसाची जी ताकद होती ना, खरं तर डॉक्टर म्हणून त्यांना हाय अल्टिट्यूडला यायला अलाउड नव्हतं. पण 22 आत्ता आम्ही 15 एप्रिल 2022ला दुसरा प्लांट जम्मू काश्मीरला दिला आणि एप्रिल, मे, जून, जुलै 3 महिन्यात ते आज आपल्यामध्ये नाहीयेत. पण तेव्हा सुद्धा काय ताकद म्हणतात ना, एक फौजी कसा असतो आणि म्हणून केवळ माझा नवरा आहे म्हणून मी बिलकुल अशी अटॅच नाही. सैनिक कसा असतो मी जवळून पाहिलं. पहिलाच प्लांट हाय अल्टिट्यूडला देताना तो एअरलिफ्ट करून वर न्यायचा होता. तेव्हा तो प्लांट असा 20 फूट कंटेनराइज प्लांट आहे. तो विमानामध्ये अपलोड केला आणि क्लायमेट मी म्हटलं ना, निसर्गाची जी ताकद आहे ना आणि ती एडव्हर्स कंडिशन्स स्वतः मी अनुभवल्या. की क्लायमेट साथ देत नव्हतं. त्यामुळे रात्रीतनं 3-4 वेळा तो प्लांट अपलोड केलेला परत बाहेर काढावा लागत होता. आणि तो 2.5 कोटींचा प्लांट अपलोड करणं, बाहेर काढणं, ह्याच्यामध्ये एक स्क्रॅच त्या प्लांटला जाणं, म्हणजे देशाचे 2.5 कोटी पाण्यात जाण्यासारखं होतं आणि त्याला अन्सरेबल आम्ही होतो. हा धाक जर देशातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक काम करणाऱ्या माणसाच्या मनात राहिला ना, तर एक पै देशामध्ये आपल्या चुकीच्या वाया जाणार नाही. पण माझा नवरा त्यावेळी जे 16 ते 18 तास टार्मेकवर तिथं उभा होता ना, ते अनबिलिव्हेबल होतं. एवढे तास तिथं उभं राहताना ॲज इट इज हाय अल्टिट्यूडला गेलं की भूक लागत नाही, तहान लागत नाही, खायची इच्छा होत नाही म्हटलं तसाच तो उभा होता. जेव्हा काम पूर्ण झालं आणि ते सगळं पूर्ण करून पुन्हा महाराष्ट्रात, पुण्यात पोहोचेपर्यंत बराच काळ मध्ये गेला. तिथेच त्याला कावीळ झाली. लक्षात आलं नाही, की काविळीमुळे काविळीमुळे त्याला खावंसं वाटत नाही ना, ना की तिथल्या क्लायमेटमुळे. आणि मग एक-एक ऑर्गन त्याचा फेल होत तो गेला. पण तरी तिकडनं आल्यानंतर सुद्धा खूप ॲडमिट, हॉस्पिटलायझेशन सुरू असताना दुसऱ्या प्लांटवर काम सुरू होतं. पुन्हा 3 कोटी आम्हाला दोघांना उभे करायचे होते. त्या ह्याच्यात तो सतत आम्ही दोघं प्रवास करत होतो. लोकांपर्यंत पोहोचत होतो. माणसं अखंड घरी येत होती. नाही हा शब्द नव्हता कोशामध्ये, की काम करायचंय ना बस. मग तशाच ह्याच्यात आम्ही जम्मू काश्मीरला 15 एप्रिलला गेलो. तो प्लांट हँडओव्हर केला. त्यामुळे त्याच्या वर्स्ट फिजिकल कंडिशनमध्ये पुढचं 3 कोटींचं काम करू शकलो. केवळ आणि केवळ आपली जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द आणि सेवा म्हणून करायची इच्छा असेल तर देव असा साथ देतो. पण त्या बळावर आणि मी आता माझ्या नवऱ्याला शेवटचं म्हणून म्हटलं, ती ताकद कशी कार्यरत ठेवते. त्याला शब्द दिला, की हे काम मी पुढे चालू ठेवीन. तो 20 जुलैला गेला 2022ला आणि लगेच 6 महिन्यामध्ये मी आपल्या टोटल पॅरालाइज सैनिकांसाठी पुण्यामध्ये सोलर वॉटर हीटर सिस्टम प्लांट उभा केला. कारण ते आमचं स्वप्न होतं. मला हा अप्रोच पण समाजामध्ये बदलायचा, मृत्यूकडे पाहायची दृष्टी.
मरणाचं दुःख मला नाहीये का? नक्की आहे. त्याची साथ सुटणं, कारण तो आणि मी फक्त 24 तास या कामासाठी जगलो. आमच्या दोघांमध्ये कधीही प्रापंचिक गप्पा नव्हत्या. मुलगा, सुनांना नाही म्हणजे. हे काही खूप भारी ग्रेट सांगण्यासारखं नाही, पण जेव्हा आपण ह्या सगळ्या मर्यादा ओलांडून पुढे जातो ना, तेव्हाच ती स्वप्न साकार होतात. अगदी आठवणी म्हणून सांगते, की तो आय-सी-यूमध्ये होता आणि हे काम पोहोचवायला डी-डी सह्याद्रीवर एक मुलाखत होती माझी. ती तारीख ठरलेली होती. तो आय-सी-यूमध्ये असतानाच फोन आला होता, की "मॅडम इतक्या-इतक्या वाजता पोहोचा." फोन आला म्हटल्यावर मी तिथनं बाहेर गेले आणि बोलून परत आत आले. त्यांनी मला खुणेने विचारलं, "ताकद नव्हती काही?" म्हटलं, "काही नाही, मी सांगते तुला." तर त्याला कळलं, तो विषय माहिती होता. जेव्हा तो त्याचे मेमरी काम करत होती. तर त्यांनी मला फक्त खूण केली, "जा माझ्या समोर थांबू नकोस" म्हणला. कारण आपलं जगणं, आपल्याला ते काम पूर्ण करायचंय. तू स्वतःची आरती ओवाळायला चालली आहेस का? आपलं काम पोहोचवायचंय. त्यामुळे तू आता माझ्या समोरनं जा. आणि जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं होतं, की सांगता येत नाही तुमचा नवरा आज आहे, काही तासाने असेल, नसेल. तर मी माझ्या नवऱ्याला तसंच आय-सी-यूमध्ये सोडलं आणि मी ती मुलाखत देण्यासाठी गेले. आणि कहर सांगते, की तो माझा फॉलोअप घेत होता. व्हाईल पुणे टू मुंबई जर्नीमध्ये, की हे बघ हा मुद्दा विसरायचा नाहीये, हे सांगायचं विसरायचं नाहीये. काही की तुझी तब्येत आणि मग मेडिकल आणि नवरा आय-सी-यूमध्ये हा विषय आमच्यासाठी नव्हता. आमच्यासाठी विषय होता पुढचा प्लांट उभा करायचा आहे. आणि समाजापर्यंत तो विषय पोहोचवायचा आहे. म्हणजे नाहीतर माझ्यापाशी जबर कारण होतं, की माझा नवरा आय-सी-यूमध्ये होता. आपण एक प्रापंचिक पातळीवर जर बघायला गेलो ना, आपण ही एक्सक्यूजेस सांगतो की नाही. एक्सक्यूज असं नाही म्हणता येत. कदाचित मला सगळेजण नावं ठेवतील, की एक्सक्यूज काय नवराच आजारी आहे ना. पण माझ्यासाठी ते एक्सक्यूज होतं, की नाही आपल्याला ध्येय पूर्ण करायचं आहे, तर मग कारणं नाही मध्ये येता कामा. आणि नाहीच हे सांगायचं आणि सेम पुढे झालं. तिसरं जे मी आता म्हणलं, की तो गेला. त्याला जो मी शब्द दिला, की मी मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत हे काम करीन. मग तिसरा प्लांट उभारायचा होता आणि पुढच्या एका प्रोजेक्टसाठी मला जायचं होतं पुण्यामध्येच. घरामध्ये माझे श्राद्ध होतं. गुरुजी, सगळे नातेवाईक मंडळी जमली होती. मी सगळ्यांना हात जोडून सांगितलं. आजही मी तेच सांगते, की माझ्या घरात माझी कौटुंबिक कोणतेही काम असेल आणि त्याच वेळी जर माझं ह्या सैन्य दलाच्या सेवेविषयी काही काम असेल, तर माझं घर हे मागे राहील. माझं प्रायोरिटी माझ्या ह्या कामाला राहील. घरात सगळे होते. मी घरात सगळ्यांना म्हणलं, की झालं माझ्या नवऱ्याला श्रद्धांजली हीच, की जेव्हा मी ते काम करीन. घरात माणसं माझ्या, श्राद्धाचं काय प्रसाद, जेवण वगैरे मी कुणाहीसाठी थांबलेले. म्हटलं, "तुम्ही मला हे समजून घ्या, हीच माझ्या राष्ट्रसेवा करायला मदत असेल." त्यामुळे दुःखाचे देव्हारे माजवायचे नाही. हे माझं पहिलं सांगणं आहे. आणि आम्ही बायका खास करून आम्ही कोणतीही कारणं सांगतो. एक तर स्वतःला बरं नाही सांगू शकतो. अशी खूप असतात, की मग मुलगा, सून, नातवंड हे करू नये असं मी म्हणत नाही. नक्की कुटुंब पण नीट सांभाळावं. पण जेव्हा आपण मोठ्या ध्येयासाठी जगतो ना, तेव्हा स्व मागे सोडायचा असतो. तेव्हा सुद्धा मी अशीच बाहेर पडले. असे किती प्रसंग आयुष्यात घडले, की आम्ही दोघांनी कुटुंब घर मागे सोडून दिलं. माझा मुलगा आता सैन्य दलामध्ये, तोच आता म्हणतो ना, आमची मुलंच कधी वर्षातनं एकदा सुट्टीवर येतात. तो सुट्टीवर अक्षरशः तो बॅग घेऊन घरात चढला आणि आम्ही दोघं घरातनं बाहेर पडलो, याच प्रोजेक्टच्या कुठल्यातरी कामासाठी. कारण ती मीटिंग आमच्यासाठी महत्त्वाची होती. त्या प्रोजेक्टसाठी ज्यांना कोणाला भेटायचं होतं ते महत्त्वाचं होतं. मुलगा आहे ना. आणि सुट्टीवर आला म्हणजे काही जगावेगळं घडलं का? आपण खूप कौतुकं करतो स्वतःच्या जगण्याची, असं मला खूप वाटतं. आणि हे स्वतःचं कौतुक करणं सोडलं, तर राष्ट्राचं कौतुक करायला आपण काम करू शकतो. असा तो मला 2 माहितीये का, तुम्हाला मी ज्या दिवशी पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हाच मला असं वाटलं होतं, की तुम्हाला इन्स्पायर ड्राईव्हच्या सेशनला मला बोलवावंच लागेल. म्हणजे मला माहिती नाही आता, म्हणजे बऱ्याच जणांना मी प्रॉमिस करतो, कारण की त्यांचे छोटे प्रोजेक्ट्स असतात वगैरे. पण पुढच्या काळात जो तिसरा प्लांट आहे, त्याला नक्कीच इन्स्पायर ड्राईव्ह कडनं पैशांची असं नाही, पण एक जनरल मदत जिकडे तुम्हाला वाटेल, की आम्ही हवे आहोत तुम्हाला, तिकडे आणि आम्ही मी असू. म्हणते ना तुला, की ठीक आहे, आता माझं तिसऱ्या प्लांटवर काम सुरू आहे. शब्द दिला आणि तो जगण्यात खरी मजा आहे. नवऱ्याला मी येस. शब्द दिलाय. आपलं स्वप्न काय 3 प्लांट मिनिमम देशामध्ये उभे राहिले पाहिजेत विथआऊट एनी एक्स्पेक्टेशन. त्याच्यातनं परफेक्ट. मला काय मिळालं? मला काहीच नाही. असं म्हणून मला न मागता केवढं समाधान आणि आनंद मिळालाय. आज मी म्हणते ना, मी अतिशय निश्चिंत मनाने देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ शकते, की जिथे माझे सैनिक आहेत. हे परफेक्ट. मला न सांगता, न मागता मिळाले. तर तिसऱ्या येस. प्लांटसाठी आता मला पुन्हा साधारण 4 ते 6 कोटी उभे करायचेत. अजून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर माझी कामं सुरू आहेत. पण बरोबर. आपल्या चालू आहे. राष्ट्रामध्ये हा अप्रोच त्यातनं निर्माण व्हावा आणि मी म्हणतच नाही लाखो द्या. मग त्याच्यासाठी मी ऑकेजन्स म्हणते. घरामध्ये आपल्याला वाढदिवस आहेत, पार्टी आहेत, गेट टुगेदर आहेत, भिशी आहे.
अनेक समारंभ होतात. अगदी श्राद्ध सुद्धा फॉर दॅट मॅटर. 60, 75, 80 काय इतके वर्ष जगून आपण केलं? फक्त आपल्या कुटुंबासाठी. गैर आहे असं नाही. फक्त मी, माझी मुलं, मी ते कायम मला खूप माझी घुसमट होते, की आपण मी, माझी मुलं ह्या मित्र-मैत्रिणी, कलीग्स याच्या पलीकडे जात नाही, की ज्यांची माझी ओळख नाही. मी त्यांना काळं का गोरं पण पाहिलेलं नाही. पण ते माझ्यासाठी जगतायत हे मी त्यांचं देणं लागते. हे माझं जे देणं लागण्याचं आत आहे ना, त्याच्यासाठी मी आयुष्यभर जे काही देवाने तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा मला राहू देत. त्यामुळे तुम्ही त्या निमित्ताने ₹1 द्या, ₹10 द्या, 11 द्या, कितीही द्या. सदिच्छा द्या बरोबर आहे. मला. मला सदिच्छा. काम पोहोचवायला मदत करा. एक चांगले प्लॅटफॉर्म द्या, की ज्याच्यातनं मी विथ प्रेझेंटेशन हा विषय मांडते, की ती जमीन कशी आहे, तिथले चॅलेंजेस काय आहेत, हा प्लांट म्हणजे काय आहे, हे मी दाखवते तुम्हाला. आत्ता जेवढे सगळेजण कोण ऐकताय, ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी 8 मार्चला दीनानाथ मंगेशकरला या. संध्याकाळी 5 वाजता 5 ते 6:30 ते विथ प्रेझेंटेशन मी तो विषय मांडणार आहे. आय होप त्यांनी तो ओपन टू ऑल कार्यक्रम ठेवलेला आहे. मी तुम्हाला ते चालेल. बघून की ती जी इंटेन्सिटी पोहोचते ना, काय चॅलेंजेस नाही शब्दात आपण सांगू शकत. बरोबर. अशा वेळी जर आपण जगू शकलो, तर हा प्रश्न गणेश मागे पडतो, की गव्हर्नमेंट का नाही करत? तर माझा मला गव्हर्नमेंट मला वरनं एक गव्हर्नमेंटला आठवलं, नाही ना. तुमच्या बऱ्याच फोटोमध्ये नरेंद्र मोदीचा. सो तो किस्सा एक ऐकायला सुचला. खूप मस्त, खूप मस्त. काय झालं 19ला किती आम्ही 4 ऑक्टोबरला 2019ला प्लांट दिला तिकडे आणि आम्ही पुण्याला परत आलो होतो. माझ्या फोनवर एक फोन आला. "नमस्ते, आप सुमेधा जी बात कर रहे हो?" म्हटलं, "हाँ जी, बोलिए." "हम पीएमओ सेक्रेटरीएट से बात कर रहे हैं. हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आपसे मिलना चाहते हैं." अय्यो! मी घाबरून फोन बंद केला गणेश. की मला कशाला पंतप्रधान भेटतायत. मी खरंच ना फोन बंद केला. परत फोन आला, की "प्लीज आप फोन मत बंद कीजिए. सही में हम वहीं से बात कर रहे हैं." म्हटलं, आम्ही घाबरून पुन्हा नवऱ्याच्या हातात फोन दिला. म्हटलं, "बघ बाबा, फेक कॉल नाही ना." आणि मग ती आमची अपॉइंटमेंट ठरली. 4 ऑक्टोबरला प्लांट देऊन झाला. 18 ऑक्टोबरला त्यांनी आमची भेट घेतली मुंबईला BKCला. ॲक्चुअल ऑन रेकॉर्ड आपण म्हणतो फक्त 7 मिनिट्स 7 मिनिटाची अपॉइंटमेंट होती. पण आम्ही तिथे जेव्हा ती सगळी सुरक्षा पार करून गेलो, अर्ध्या तासाच्या वर ज्या काही गप्पा झाल्यात ना तुला सांगते. ज्या ठिकाणी आमची भेट होती तिथं आम्ही आत शिरलो दोघं जण. असा नमस्कार केला दोघांनी. त्यांनी पटकन माझ्या मिस्टरांना खांद्याला धरलं आणि असं जस्ट आम्ही जे वागतो ना आपण, सरळ केलं आणि म्हटलं, "नहीं, आपको किसी के सामने झुकने की ज़रूरत नहीं, क्योंकि राष्ट्र के लिए आपने जो इतना बड़ा काम किया है." मग मी कारण 7 मिनिटाची अपॉइंटमेंट म्हटलं इतकं स्वतःला ऑर्गनाइज करून घेतले गेले होते. त्यांना मी राखी बांधू का विचारलं. हो, उभे राहिले. एवढा मोठा माणूस आम्ही आत एंटर केल्यावर स्वतःच उठून उभा राहिला. मग मिस्टरांना विचारलं, की "आपने कितने साल राष्ट्र की सेवा की है एयर के माध्यम से?" मग त्या गप्पा आल्या. हे पण ठीक होतं. त्यावेळी ना त्यांची आपण म्हणतो ना, की एक पॉलिटिकल लीडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, तर त्यांच्यासमोर त्या दिवशी एवढं मोठं मी डोळ्यांनी पाहत होते. कितीतरी हजार लोकं त्यांची रॅली होती एक. उभी होती आणि आम्ही कोण? एवढ्या कोटींच्या देशामधले कोपऱ्यातले कोण एक नवरा-बायको. त्यांच्यासाठी या माणसाने कारण ते यायच्या आधी आम्हाला मेसेज आला होता, की मे बी आता मोदीजी तुम्हाला रात्री 12:30 नंतर पण भेटतील. आता आलो होतो. अपॉइंटमेंट संध्याकाळी 6 ची होती. 12:30 ठीक आहे, रॅली संपला. आम्ही बसून होतो. पण ते जेव्हा आले, मी ऑब्व्हियसली इतकी उत्सुक होते त्यांना पाहायला. ते जसे आले, त्यांची गाडी गेलेली मी बघितली. दुसऱ्या मिनिटाला त्यांच्या पीएनी आम्हाला बोलवून घेतलं आणि आमच्या त्या गप्पांमध्ये कोणीही तिसरा माणूस मध्ये नव्हता डिस्टर्ब करायला, की आता तुमची वेळ संपली वगैरे हां. मग ते सगळं मिस्टरांना विचारलं आणि नंतर विचारलं, की त्या ह्याच्यामध्ये व्यवधान ठेवणं म्हणतो ना, की एका पॉलिटिकल लीडरनी, की "अच्छा आप बताओ कि आपका बेटा अभी कहाँ पे पोस्टेड है?" म्हणजे आमचा विश्वासच बसला नाही. आम्ही कोण एवढ्या मोठ्या देशभरातले, अशी अनेकांची मुलं सैन्यात आहेत. पण स्वतःला अपडेट ठेवणं आणि त्यावेळी दुसऱ्याची दखल घेणं, हे म्हणजे अनबिलिव्हेबल होतं. काय चेहरा आहे, काय पारमार्थिक साधनेचं तेज जे म्हणतो ना आपण, ती पॉझिटिव्हिटी ती मी फील केली. पण आणि 7 मिनिटात झालं तुमच्या सगळ्या गप्पा? नाही, नाही. आणि मग आम्ही त्यांना आमच्या सगळ्या कामाचा एक फोल्डर दिला. आता इतकं ऑब्व्हियस होतं ना, की त्यांनी जस्ट हां, ओके ठेवून द्या बघतो मी. काही करू शकलो नसतो आम्ही. पण ते आमच्या सगळे फोल्डर पाहून, एक-एक फोटो पाहून ते काम कसं, कुठे, केव्हा, पैसा कसा उभारला, लोकांना विश्वास कसा दिला, त्याचं अकाउंटिंग कसं ठेवलं. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी जाणून घेतली आमच्याकडनं आणि हे करावंसं का वाटलं. आणि मग ती भेट अक्षरशः म्हणजे त्या ह्याच्यात भेट संपून बाहेर पडलो. 5व्या मिनिटाच्या आत माझ्या मोबाईलवर आमच्या भेटीचे सगळे फोटो आलेले होते आम्ही न मागता. वाह!
म्हणजे ही जी अविस्मरणीय भेट होती आणि एक शुभेच्छा दिल्या त्यांनी आम्हाला, पाठीवर थाप मिळणं न मागता. मी म्हणलं ना, दुसऱ्याला चांगलं म्हणायला आपण आधी चांगलं असावं लागतं ना. तसे ते आहेत. पण त्या नेतृत्वाची कदर राष्ट्राने करावी. कुठल्याही साधने उपासनेशिवाय ह्या गोष्टी साध्य होत नाहीत. जी माझी ह्या क्षेत्रातलं काम करताना सुद्धा एक अनुभूती आहे. मी ते पूर्ण ईश्वरी शक्तीवर विश्वास ठेवून आहे, की हे मी आणि माझ्या नवऱ्याने केलंच नाही. एक समाजरूपी शक्तीत मी सांग ना, तू माझ्यावर का 2.5 कोटींचा आणि आता पुढचे 3, 6 कोटींचा विश्वास देशातल्या जनतेने का ठेवावा? ठेवला आणि त्यातनं हे काम उभं राहिलं ही आपली शक्ती नाही काम करत. ती असामान्य शक्ती आपल्या पाठीशी असल्याशिवाय होऊच शकत नाही. आणि म्हणून मी ते क्रेडिट सगळ्यांना कायम देते, की हे काम आम्ही दोघांनी नाही केलं. एक तर परमेश्वराने बुद्धी दिली, ती संधी सैन्य दलाने संधी दिली आणि समाजाने साथ दिली. त्यामुळे या सगळ्यांचं ऋण माझ्यावर आहे आणि देशाचं ऋण माझ्यावर आहे. त्यामुळे तिसरा प्लांट उभं करताना अनेक प्रोजेक्ट्सवर पुढे माझी कामं सुरूच आहेत, की या फॅमिली वेलफेअरसाठी आम्ही पण काम करतो. आणि सैन्य दलासाठी तर अव्याहत देव करो, माझ्या हातनं हे काम पुढे हो. तुमच्या सगळ्यांची साथ चांगली लाभो. आम्ही आहोत, ट्रस्ट तुमच्या सोबत कायम आहोत. अगदीच. रजिस्टर्ड आहे. आम्ही आमचा क्यूआर कोड तुझ्यापर्यंत पाठवीन मी. ज्यांना हो, हो, इच्छा हो. असेल त्यांनी जरूर पार्टिसिपेट व्हा. क्यूआर कोडनी संस्थेला देणगी दिल्यास तुमची पावती तुम्हाला लगेच जनरेट होऊन जाईल. अदरवाईज थ्रू चेक विदाऊट रिसिप्ट मी कोणाचाही ₹1 पण घेत नाही, घेऊ इच्छित नाही. त्यामुळे कृपा करून ज्यांना इच्छा असेल त्यांनी पण ह्या निमित्ताने राष्ट्राशी जोडून घ्या. त्या माणसांचं जगणं बघायला म्हणजे त्या कामातली आणखीन डेप्थ लक्षात येईल सगळ्यांच्या. आत्ता मी फक्त बोलतेय. पण मी लोकांना असं म्हणते, की तुमच्या घरामध्ये फॅमिली फंक्शन आहे ना, तुम्हाला माहिती नाहीत ते सैनिक परिवार मला विचारा. त्यांना ॲज अ गेस्ट म्हणून बोलवा. त्यांना रिस्पेक्ट द्या. ते मागत नाहीयेत तुमच्याकडे, काहीच मागत नाहीयेत. आज म्हणजे एवढ्या आयुष्यामध्ये एक अनुभव मला असा नाही, की कुठल्याही सैनिक परिवाराने माझ्याकडे काही मागितलंय. दिलं तर ते नाही ताई. मी अगदी आवर्जून सांगू इच्छिते, की माझ्या ज्या 3 मुली अशा आहेत, की ज्यांचा नवरा शहीद झालाय. त्या मुलींनी आपल्या 1-1 महिन्याचं पेन्शन ह्या प्रोजेक्टसाठी दिलेलं आहे. हे जे वा. देण्याने जे आपण उन्नत होतो ना, ते खूप ग्रेट असतं आणि ह्या देण्यातला आनंद केव्हा कळेल आणि अशी माणसं आहेत चांगली. एक छोटी मुलगी ती 8-10 वर्षाची. तिने आता स्वतःच्या वाढदिवसाचे माझा एक कार्यक्रम तिथे झाला, तेव्हा ती बाबांना म्हणली घरात घेऊन गेली आणि माझी सगळी पिगी बँक म्हणली मला सैनिक दादाला द्यायचे. तुम्ही जे द्याल ना, त्याची रिटर्न्स तुम्हाला न मागता मिळणार आहेत. आणि त्याच्या विरुद्ध एका फॅमिलीमध्ये एक मुलगा रुसला होता अरे. का? तर त्याला त्याच्या मित्राच्या बर्थडेला गेला आणि रिटर्न गिफ्ट मिळाली नव्हती. 2 घटना सेम आहेत. संस्कार. द्यायला शिका. मुलांना द्यायला शिकवा. आणि मग देण्याचा जो आनंद मुलांना एकदा मिळाला ना, की आता कितीतरी मुलं स्कॉलरशिप मिळाली, आई सैनिक दादांना देऊ. मला इन्क्रिमेंट मिळालं, या कामाला देऊ. माझा 50, 25, 30वा वाढदिवस आहे, सैनिकांना देऊ. राहतं ना काम उभं. का नाही राहणार? आणि जगभरातल्या देशांमध्ये जर आपण ऑब्झर्व्ह केलं, तर जे काही चाललंय अशांतता, तिथं आपला देश जर आपल्याला टिकवायचा असेल ना, आज आपल्या लक्षात येत नाही ह्या क्षेत्रामध्ये गेली 2 मी आहे. राष्ट्र बहुत विविध अंगाने फोडायची कामं चाललेली आहेत. तर ते व्हायला नको असेल. आज माझ्यासारखीचं निम्म आयुष्य संपलंय. पुढचा 1-1 दिवस बोनस आहे. पण पुढच्या पिढ्यांसाठी जर काही पेरायचं असेल, त्यांचं आयुष्य सुरक्षित करायचं असेल, तर त्यांना एकमेकांसाठी सगळ्या भिंती पार करून द्यायला शिकवा. त्यामुळे प्रश्न कोणताही तुम्हाला भिडेल, त्याच्यासाठी काम करा. दुसऱ्यांनी काय करावापेक्षा मी काय करावं? स्वतःला क्रिटिसाइज करा. तर आपल्याला उत्तरं सापडत जातात आणि जगणं खूप सुंदर होतं. आणि अशी सुंदर जगण्याची संधी देव आपल्याला देतोय. तसं प्रत्येकाने ते जगणं सुंदर करावं असं मला नक्की वाटतं. जसं खूपच मी छान. सुरुवातीला म्हणाले, की असामान्यांमधले सामान्य. तसेच तुमचे विचार सुद्धा म्हणजे या आपल्या पूर्ण गप्पांमधनं मला तरी जाणवले गेले आणि आय होप सगळ्यांना सुद्धा त्यातून तसंच काही ना काहीतरी शिकायला भरपूर काही मिळतंय. मला फक्त एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, की तुम्ही म्हणालात, की तुमच्यावरती वाचनाचा खूप जास्त म्हणजे तुम्हाला आवडतं वाचन करायला. तर तुम्हाला लहानपणापासून आत्तापर्यंत असं तुमचं कुठलं रोल मॉडेल आहे, जे वाचनाद्वारे तुमचं असं बनलंय? आय होप मला त्याचं उत्तर ऑलमोस्ट कळालंय, पण मला ते तुमच्याकडून ऐकायचंय. माझं रोल मॉडेल आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि आपले अगदीच. सैनिक आणि आपले सैनिक बरोबर. आणि माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी. म्हणजे हा पाया. कसं आहे माहिती का, एक फाउंडेशन आपलं छान पाहिजे. एक बैठक पाहिजे आध्यात्मिक, की मी हे करते त्यात काही भारी नाहीये. हे जमिनीवर आपल्याला ते ठेवतात. तर छोट्या-छोट्या गोष्टीने इथं गेल्या ना, की सगळं संपलं. कारण मी केलं हे ह्याचं विस्मरण असतं, ते खूप छान असतं. हे बोलताना केवळ मी येतं, पण ती शक्ती ती आहे ह्याची कायम जाणीव राहते. त्यामुळे माझे हे 3 की जो पाया कायम आहे,
जी उपासना आहे ती सांगू नये, पण ती करत राहावी आणि घडत राहावी. ती पण तेच करवून घेतात आणि त्या शक्तीच्या चरणी मी कायम अगदी नम्र असते. आणि माझ्यासाठी मी देव सैनिकांमध्ये शोधला आणि माझं अगदी महत्त्वाचं वाक्य आहे कायम सगळ्यांसाठी, की जे माझ्यासाठी इन्स्पायरिंग आहे, की देश आणि देव. हां, देश आणि देव या 2 शब्दांमधला दे हे अक्षर काढलं तर काय उरतं? तसं माझं जीवन होईल जर मी ही सेवा केली नाही तर. त्यामुळे देवाने दिलेलं सुंदर आयुष्य, सुंदर जगण्यासाठी माझ्यासाठी देश हाच देव आहे. सैनिक हाच देव आहे. त्या सैनिकांमध्ये मी देव पाहिलाय. कारण देवाकडे आपण कधी जातो, त्याच्यासमोर हात कधी जोडतो, की माझे मानवी प्रयत्न संपले. आता त्या शक्तीने मला काहीतरी मदत करावी. मग राष्ट्रावर जेव्हा संकट येतं, तेव्हा आपण या सैनिकांनाच मग पूर असो, वादळ असो, भूकंप असो, ॲडव्हर्स कंडिशनमध्ये 8 तारखेला या हे सगळं बघायला मिळेल तुम्हाला, की किती ॲडव्हर्स कंडिशन्सला हे आपल्यासाठी काय करतात, की ज्यांची नावं, गावं कधीही आपल्याला बातमी समोर येत नाही. मला असं वाटतं सुमेधाताई, आम्ही पण हा एक कार्यक्रम घेऊ शकतो का? जर सपोज आता 8 मार्चला एकदम थोडं लवकर होईल, पण एक मे मध्ये वगैरे एक 2 तासाचा हॉल घेऊन आपण लोकांना बोलू सगळ्यांना. 100% आणि त्याला माणसं अधिक आली तर माझा आग्रह तो राहतो. कारण ती जी आपण धडपड करून जी माझी तळमळ आहे ना, की हा विषय स्वतः आधी राष्ट्रप्रथम. की नाही नाही, हा नक्की मला असं वाटतं तो तसा कार्यक्रम घेऊया. म्हणजे आता तुम्ही 8 तारखेचं इन्व्हिटेशन आम्हाला पाठवा, मी ते स्प्रेड करू. पण मला असं वाटतं आपण एक वेगळा कार्यक्रम करूया याच्यासाठी. जरूर आणि मी चॅलेंज देऊन सांगते, आता असे कित्येक शेकडो मी कार्यक्रम केलेत, पण पिन ड्रॉप सायलेन्स 2 ते 2.5 तास एक मनुष्य उठत नाही. म्हणजे नाही, लोकांना हे असं नक्की आवडेल वाटतं, करायला. की कसं काय, काय ऐकायचंय आणि काय पाहायचंय? मग तेच तर तुम्ही पाहायला लागलात, की स्वतःला विसरून जाता आणि आयुष्यातला एक दिवस, काही तास राष्ट्रासाठी नाही आपण देऊ शकत? नक्की देऊ शकतो. नक्कीच, नक्की, नक्की, नक्की. तुम्ही द्याल मला खात्री आता मला. विचारायचं की तिसऱ्या प्लॅनचं म्हणजे साधारण अमाउंट किती हवी आहे तुम्हाला आणि काय पर्यंत प्लॅन आहे तो? किती म्हणजे वर्ष, नक्की. महिने? जसं मी म्हटलं पहिला प्लॅन काम 14ला सुरू झालं, साधारण 15ला प्रत्यक्ष काम सुरू झालं आणि उभारायला 19 मग एवढा टाईम स्पॅन जातो. कारण त्या लीगल परमिशन्स बऱ्याच गोष्टी आहेत त्यात आणि शिवाय आर्थिक हे. तो प्लांट आपण जर्मनीहून मागवतो टेक्नॉलॉजी. त्यामुळे ती ऑर्डर देऊन तयार होऊन यायला पुन्हा 1 वर्ष जातं. फंड्स ओके. मध्ये पूर्ण रेज झाल्याशिवाय मी तो ऑर्डर करू शकत नाही. बरं. त्यामुळे आधी फंड्स रेज करणं, सायमल्टेनियसली माझी कामं परमिशन्स आणि या गोष्टींवर सुरूच आहेत. अच्छा. त्यामुळे पण होप त्याला आता म्हणजे साधारण 1-2 वर्ष आहेत का अजूनही त्याला? 24-25 मध्ये व्हावा तो खरं पूर्ण. अच्छा. ओके, ओके, अशी ओके. आशा आहे माझी आणि होईल. समाज खूप चांगला आहे. माझ्या पाठीशी समाजरूपी देव आहे. येस. ठीक आणि आहे. तो आपण पुन्हा रेकॉर्डिंग थांबवून थोड्या गप्पा मारूया. येस. 1 तासाच्या आत हा एक हे आपण एक प्रयत्न करतो. सो नक्की. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी आज या कार्यक्रमाला लाईव्ह ऐकलं सगळ्यांना. किती जण आणि जॉइन झाले होते रे? अ, किती जण जॉइन झाले? 26-27 जण. ओके, ओके. पण ठीक. हे जनरली हरकत रेकॉर्डिंग जास्त लोक बघतात त्याच्यानंतर. ओके. त्यांना आता 5 वाजता जमत नाही. म्हणून आपण हे YouTubeची लिंक पण सगळ्यांना शेअर करतो. येस. सो तुम्हाला पुन्हा एकदा थँक्यू म्हणत नाही. बाय द वे पहिला असा कार्यक्रम आहे ज्याच्यात सुमेधाताई आपल्या घरी आलेल्या आहेत आणि मी खाली करमरकर काका म्हणून तिथे खाली आलेलो आहे. त्याच्यामुळे मॉन्टवॉर्ड मधले कोणी असतील तर प्लीज घरी या सुमेधा मॅडमना भेटायला. नक्की. आणि पुन्हा सगळ्यांना थँक्यू. मी आता रेकॉर्डिंग थांबवतो आणि आपण जनरल गप्पा तर नक्कीच मारूया येस. एकच थँक मिनिट यू या. सो मच. वंदे मातरम. वंदे मातरम.